आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर पूर्वेत राहणाऱ्या नागरिकांना दररोज कधी संध्याकाळी, दुपारी, सायंकाळी तर कधी रात्री वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। उन्हाची तीव्रता वाढल्यानं विजेची मागणी वाढली आणि त्यामुळे सगळ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण अशा पद्धतीनं विभागानुसार वीज पुरवठा खंडित करते। शिवाय या काळात नागरिकांनी वीज जपून वापरावी या संदर्भाच्या सूचना महावितरणकडून सातत्याने केल्या जातात। मात्र दुसऱ्यांना विजेची बचत करण्याच्या सूचना करणाऱ्या बदलापूर पूर्वेचं महावितरणचं कार्यालय विजेचा अपव्यय कसा करतात हे तुम्हीच बघा। इथल्या कार्यालयात अधिकारी नसताना फॅन मात्र सुरू आहेत। अधिकारी कामानिमित्त बाहेर गेले असतील तर त्यांनी फॅनचा स्विच बंद करणं अपेक्षित आहे। मात्र तसं न होता खाली टेबल आणि खुर्च्या मस्तपणे फॅनची हवा खात आहेत। त्यामुळे दुसऱ्यांना विजेची बचत करण्याच्या सूचना करणारं महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी किती बेजबाबदारपणे वागतात याचं हे बोलकं चित्र पाहायला मिळालं। बदलापूर पूर्वेच्या नागरिकांना दररोज 1.5 ते 2 तास विजेविना राहावं लागतं। त्यासाठी वेगवेगळी कारणं महावितरणकडून दिली जातात। मात्र इकडे महावितरणच्या कार्यालयातच विजेचा असा अपव्यय होत असल्यानं बदलापूरकरांकडून संताप व्यक्त केला जातोय। ग्रामीण भागात विजेची तर आणखीन गंभीर परिस्थिती आहे। तिथे 24 तासांपैकी अवघे 3 ते 4 तास वीज पुरवठा केला जातो। इतर वेळ गावकऱ्यांना अंधारात आणि घामांच्या धारांमध्ये घालवावा लागतो। मात्र महावितरणच्या कार्यालयातील विजेची अशी उधळपट्टी पाहिल्यावर विजेच्या बचतीचे धडे महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासून गिरवायला सुरुवात करावी लागेल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। पब्लिक मीडिया, बदलापूर।